तर आज तर माझं तोंड जळता जळता वाचलं, तर तुम्ही पण बघू शकता काय हंगामा झाला आज। तर सर्वात पहिला तर आम्ही मंदिरात गेलो, तिथं मस्त पाया वगैरे पडल्या। तर आज खरंच मी भोले बाबाच्या कृपेनेच वाचलेली आहे, एवढं तर मला मान्यच आहे। तर म्हणलं घरी आल्यावर काय करावं म्हणलं, आणि साबुदाणा पण मी भिजवलेलाच नव्हता, आणि महाशिवरात्रीचा उपास कसा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, त्यामुळे म्हणलं चला नवीन रेसिपी काहीतरी ट्राय करूया। तर मी पराठेच करणार होते हे जे, पण मी बघा माझं पण डोकं काय जास्त चाललं, मी म्हणलं चला वडेच तळूया। त्यामुळे मस्त असे साबुदाणा भाजून वगैरे घेतला, त्याचं पीठ दळून घेतलं, त्यानंतर शेंगदाणे पण वाटलेले, त्याला पण छान थोडं वाटून अर्धा ठेवलेलं, आणि अर्ध्याची चटणी करायला घेतलेली आहे, आणि थोडंसं आपल्याला त्या पिठामध्ये पण टाकलेलं आहे मी। तर चटणीमध्ये मी एकदम सिंपल बनवत असते बघा, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, आणि त्याबरोबर मीठ, थोडी साखर, दही, हे सर्व टाकून मी अशी दही चटणी बनवलेली आहे मस्त अशी। सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या, पण नंतर येऊन काय माहिती माझ्यासोबत आज कसं काय असं झालं। बरं देवाला खरंच खूप काळजी असते, ज्या वेळेस ते फुटलं ना त्यावेळेस मी नव्हती किचनमध्ये, तर ते सांगते तुम्हाला कसं काय। तर ज्या चटणी दळली त्यामध्येच मी थोड्या परत मिरची आणि दही दळून ते आपल्या मिश्रणमध्ये टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि उकडलेले सकाळचेच बटाटे होते 4, आणि मग तेच मी व्यवस्थित असे मळून घेतलं, आणि मस्त पाणी टाकून चांगलं सॉफ्ट मळलं बरं का। आणि मला पण काय माहिती डोक्यात का असं आलं, आणि मी पहिला घेतलं पण करायला पराठे वगैरे, नंतर ना ह्यांची खूप गडबड झाली की बाबा कर पटपट, म्हणून मग मी ते सोडलं, म्हणलं कोण लाटत बसायचं। त्यामुळे मग मी वडे बनवले, 4-5 वडे, 4 वडे टाकलेले मी नाही का, 4 वडे टाकले, त्यांना मस्त असं फ्राय केलं। आणि फ्राय करता करता काय झालं, ते अचानक मध्ये कधी फुटलं कळालंच नाही। नेमकं पप्पा बोलले पाणी आण, मी पप्पांना पाणी द्यायला गेला, आणि तोपर्यंत धापकने आवाज आला एकदम। बापरे, मी काय सांगू, पूर्ण किचन मध्ये तेल तेल, खिडक्यांवर तेल तेल। खरंच आज मी खूप वाचली बरं का देवाच्या कृपेने। तर असा गेला बघा आजचा दिवस। तर कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ।